आलाय का बघूया. गुड मॉर्निंग फ्रेंड. आपण चाललो आहे एका अशा ठिकाणी जिथे फार कमी लोक जातात. फार कमी जणांना तो स्पॉट माहिती आहे आणि मोबाईल ने रेकॉर्डिंग करतो आहे कारण कॅमेराचा परत थोडा प्रॉब्लेम होतो आहे. तर ठीक आहे, चला भेटू, बघू. जसं झाला कॅमेरा ऑन तर ठीक आहे, नाहीतर मग मोबाईलने जेवढं काय होईल तेवढं आपण आजचा दिवस जे काय फिरू ते सगळं कवर करूया. हां, चलो. आपण आलो आता टिकोळा मुरबाड फाट्यावर. विनय आलाय का बघूया. जड कुठे दिसते का. यस, पुढे पुढे इकडे. विनय आलाय, आता मागेच आहे येते. तर निघू आपण. वाजल्यात 8:17 झाली आहेत आणि आज तारीख आहे 8 ऑगस्ट. बघू. भाई आपला विनय आला आहे आणि वाजल्यात आता 8:18 झाली आहेत. मला वाटतं आपण एक 15-20 मिनटामध्ये पोचलो. टिकोळा फाट्यावरून आपण निघालेलो मला वाटतं 8:20 8:25 झालेले. हे बघा, आता झाले आहेत 8:41. इथे येऊन पण आता जवळजवळ एक 4-5 मिनटं झाली. मी गेलो आहे पेट्रोल भरायला. कोळेगावच्या पुढे आलो आपण. कोळेगावच्या पुढे आलो आणि पुन्हा इकडनं रस्ता माहिती ना पुढे कुठपर्यंत हा कंप्लीट केला आहे. पण उंडोली ते कोळेगावपर्यंत मुरबाडपासून आपण थोडं पुढे आल्यानंतर रस्ता सिंगलच आहे. पुन्हा उंडोली कोळेगावपासून आता हा बघूया पुढे कुठपर्यंत रस्ता झालेला आहे. आणि मुरबाडला तर फ्लायओव्हरचं पण काम झालं. आज झालं ॲक्च्युली ऑक्टोबरमध्ये दिवाळीमध्ये आम्ही तारांगणला आलेलो. तारांगणपासून मुलांची आपलं वांगरलीचं जे त्याच्यातून आपण काम करतो. तर आम्ही ग्रुपतर्फे तिथे थोडीशी एक म्हणजे एक छोटासा मदतीचा हात म्हणून मदत केली. त्यावेळी ब्रिजचं काम काहीच नव्हतं, म्हणजे फक्त पिलर झालेले, गटर वगैरे वरती असं काय टाकलेले नव्हते. नोव्हेंबर नंतर हे पुढचे 6-7 महिन्यामध्ये ब्रिज कम्प्लीट रेडी होऊन वाहतुकीसाठी खुलं पण झालं आहे. गुड, अशी कामं व्हायला पाहिजे. दिसत नाही असं. भात लावतायत, सॉरी तरवा लावायचं काम चालू आहे. लेट आहे मग. नाही केलं नाश्ता आपला नाही झालं. गाडीचं मोठं काय आपल्या पिण्याचं फुल आहे पेट्रोल. आपल्या पोटात काहीतरी थोडं टाकायला पाहिजे. लालपरी नाश्ता आला. पण फळेगावच्या पुढे थांबले. 5
5-6 किलोमीटर नंतर. कॅमेरा काय अजून माहिती नाही, म्हणजे ब्ल्यू लाईट येते, रेड लाईट येत नाही, त्यामुळे रेकॉर्डिंग होते आहे की नाही माहिती नाही. ऑन तर होतं आहे, ठीक आहे. तरी पण आपल्याला मोबाईलने जसं म्हटलं तसं जेवढं जमेल तेवढं करू. नाश्त्याला थांबलो इथे, कांदे पोळीने खाऊ, चहा वगैरे पिऊ आणि मग निघू. आणि वाजले आहेत आय थिंक 9:15, अच्छा 9:30, 9:22 झाले आहेत, ठीक आहे. आपलं मला वाटतं 11, 11:30 मॅक्स टू मॅक्स 12 वाजतील तिथे पोहोचेपर्यंत. बाकी अजून तरी पाऊस नाही आहे, बघू. रोड मस्त आहे, ठीक आहे. चला खाऊन भेटूया. नाश्ता करून आपण निघालो, वाजले 9:57. बघू किती वेळ लागतो. पुढे तर डोंगर काहीच नाही दिसत आहे. आता ॲक्च्युली आता कोकवड्यात आहे आपण, आणि इथून सगळे डोंगर दिसतात पुढे माथेरान घाटातले, पण काहीच दिसत नाही, सगळं फॉग आहे. बघूया, बघा कर्जत तसंही इथून राईट. आय थिंक तरी मला वाटतं आपण कोकवड्यातच होतो आता. बघू कोकवड्या अजून पुढे माहिती नाही. नवीन नवीन हॉटेल आणि पेट्रोल पंप बरेच झालेले दिसतात. आपलं नेहमीचं रॅम्बो हिल हॉटेल जिथे आपण पूर्वी थांबायचो, तर तिथे आलो आहे. इथून मस्तपैकी एक सीन बघा ना, काय कडक आहे. मला पण दाखवतो. विनय मी थांबलो इकडे, म्हटलं जरा इथून एक शॉट घेऊया जरा, कारण असे बघायला मिळत नाही. हे फक्त पावसाळ्यातच मिळतात, ते पण फार फार तर ते 2 महिने. हा बघा, हे बघा ढग बघा कसे डोंगरांवर मस्तपैकी एकदम स्थिर झाले आहेत येऊन. आणि भैरवगड पण इथेच आहे, पण आता फॉग असल्यामुळे दिसणार नाही. बाकी आपल्या गाड्या FZ आणि आपला पिनाक दोन्ही इथे लावले आहेत. आणि समोर बघा वॉटरफॉल दिसत आहेत. तर कॅमेरामधून किती दिसत आहेत माहिती नाही, पण हे बघा समोर भैरवगड दिसतोय. हा बघा भैरवगडचा पिनाकल हा, आणि 2-3 वॉटरफॉल आहेत मस्तपैकी. आणि हे आपलं रॅम्बो हिल हॉटेल. भैरवगड ट्रेक जे पण करतात ना, ते बरेच जण इथे थांबतात या हॉटेलला, कारण इथे राहायची वगैरे त्यांची व्यवस्था आहे, त्यांनी केलेली रूम्स आहेत. आणि समोर भैरवगड दिसतंय, एक नंबर आहे बघा. ढग मस्तपैकी एकदम टॉपवर येऊन थांबले आहेत. मूव होत आहेत, हळूहळू आहेत, खूप स्लोली मूव होत आहेत, पण बघा ना काय सीन आहे, एक नंबर. म्हटलं तुम्हाला पण दाखवूया 1-2 मिनटं थांबून. क्लायमेट बघा, एवढा फॉग आहे ना, काहीच दिसत नाही. बघा खाली बघा, गल्ली आहे खाली, काही नाही. समोर तिकडे टनेल आहे, तिकडे काही नाही दिसत. समोर बघा सगळा फॉग आहे पुरा. गाड्या येतात ना सगळे बघा. विनय उभे आहे, काहीच नाही दिसत आहे. काही म्हणजे काहीच दिसत नाही. फॉग आहे, सगळं फॉग आहे, पूर्ण फॉग. गाड्याचा लाईट वगैरे पण आहे, थोडं रिस्की आहे ॲक्च्युली. सायकलवाले बघा, सायकलवाले 3 जण आहेत. मगाशी खालती पण मिळालेले 2 जण, आणि हे आता बघा हे 3 जण चालले दोन सायकल. पूर्ण माळशेज घाट चढून पूर्ण येते. फॉग आहे ना, फॉग एवढं आहे ना, फॉग बाप रे, जबरदस्त फॉग आहे. काही नाही दिसत आहे व्हॅलीमध्ये, तर सगळं नुसतं पांढरं दिसत आहे, शुभ्र एकदम, काहीच दिसत नाही. समोर टनेल वगैरे काही नाही दिसत आहे. एक नंबर आहे ना थोडा अजून थोडा पुढे गेलं तर दिसणार नाही. पावसामध्ये आहे ना, काही नसेल ना, कोणी नसेल, एकटा जरी असेल ना, ॲटलीस्ट एक पावसात एक राऊंड मारून जातो. ट्राय तर करतो की निदान एक पावसात एक राऊंड मारा. जेवण असेल तर ठीक आहे, हां काय नाही, MIDC परत जायचं, पुन्हा रिटर्न यायचं, थांबायचं मस्त आहे की बस. काय फॉग आहे बघा, माहिती नाही यार. कॅमेरा मी
फुल मिस करतोय. कॅमेरा काय रेकॉर्ड करतोय नाही काहीच कळत नाही. ओके, पण काय क्लायमेट आहे बघा, जबरदस्त. गाड्यांच्या नुसत्या लाईट दिसत आहेत. फार फार तर 60-70 फुटावर गाड्या असतील, 50-60 फुटावर त्यांच्या फक्त लाईट दिसत आहेत, गाड्या दिसतच नाहीत. हो, एक नंबर आहे, एक नंबर. बघा, एकदम 25-30 फुटावर आल्यानंतर 40 फुटावर आल्यावर गाड्या दिसत आहेत. काहीच विजिबिलिटी नाही आहे. आता आपला कार वॉट पॉईंट येईल तिथे पुढेच आहे. त्याच्यात हे जे फॉग आहे त्याच्यात कळत नाही नक्की त्याच्यामध्ये. एकदम मला वाटतं जवळ आल्यानंतर कळेल. हा बघा आला, बोललो ना तुम्हाला एकदम जवळ आल्यानंतरच कळेल, कळतच नाही. यार मिस करतोय मी सगळ्यांना, मित्रांना, जे पण आपले रायडर भाऊ आहेत सगळे, सिद्धेश, अभिषेक, चंदन, मल्हार, रोहित, अजित भाऊ, विलास भाऊ, सगळे 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 सगळ्यांना मिस करतोय. इकडे थोडं कमी झालं आहे. रस्ता मस्त गेला. आता रस्त्याची पूर्ण वाट लागलेली होती. थांब, इथून एक शॉट घेऊया. मंदिरात पण येईल इथून. लाव ना सरळ लाव. हा घे, थोडी पुढे घे आणि थोडं सरळ लाव ना. हा बस 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 बस. बघा, हा थोडा वॉटरफॉल इथे थोडासा दिसतोय. आपण आता अगदी म्हणजे टनेलमध्ये आलो, म्हणजे टनेल समोरच आहे, पण आता तो फॉगमुळे दिसणार नाही. इकडे सगळी पब्लिक थांबली, गाड्या लागल्या आहेत सगळ्या. आपलं जे मारुतीचं मंदिर असं बघा इथे समोर, आणि हा इथे समोर आहे ना, तिथे टनेल आहे आणि सगळं फॉग आहे. इथे आपला हा नेहमीचा स्पॉट, चहा वगैरे आपण पितो इथे. आणि हे बघा, आणि हे बघा फॉग बघा काय चाललं आहे बघा. तो हा एक वॉटरफॉल थोडासा इथे दिसते, बाकी काही दिसतच नाही व्हॅलीमध्ये. हे बघा, आणि हवेचा एवढा फोर्स आहे ना, जबरदस्त. एक नंबर क्लायमेट आहे, एक नंबर आहे क्लायमेट, एक नंबर. आणि फॉग तर एवढं आहे ना, भरपूर फॉग आहे, मस्त. थोडा एक टाइमलॅप्स घेऊया. बघा फॉग गेलं, जस्ट आत्ता फॉग गेलं, समोरून गाड्या दिसत आहेत. आणि बघा हा वरचा वॉटरफॉल बघा इथे, हा बघा इथे जस्ट एकदम फ्लाय होत आहेत ना, एवढं फॉग मस्तपैकी. आणि हे बघा, हे आता वॉटरफॉल इथे दिसायला लागले. हा बघा, हा एक आहे इकडे खाली. आत्ता थोडी व्हॅली ओपन झाली समोर व्हॅलीमध्ये बघा, आता दिसतंय थोडंसं. एक नंबर. पण एवढे मस्त मूव होत आहेत ना बघा. बघा एकदम क्लिअर झाला आता, समोरून गाड्या येत आहेत. सगळी पब्लिक उभी आहे इकडे पूर्ण. विनय समोर उभा आहे, एक नंबर.
जबरदस्त आला आता. चला निघूया पुढे, आपल्याला स्पॉटवर पण जायचं आहे. थोडं शूट करून घेतलं, एक नंबर मिळाला पण. चलो चलो. जय बजरंगबली, जय भोलेनाथ, शनी महाराज की जय. हा समोरचा एक स्पॉट जबरदस्त आहे. कॅमेरा मी ऑफ करायला विसरलो. हा बघा. बघा इथे गाड्या लावल्या आणि घाट चढून वर आलो आणि इथे थांबलो आहे. आणि आता हा व्ह्यू बघा फक्त. हा बघा डॅम आहे, तर मला नाव नाही आठवत आहे, पण ढग बघा ना, डॅमवर पण ढग उतरले आहेत. आणि समोर आपला हरिश्चंद्रगड इथे आहे समोर. आणि मस्तपैकी फ्लाय होत आहेत सर्व ढग तिथून. एक नंबर आहे यार. आणि हे बघा भाताची शेती, तरवा लावलेला आहे. आणि काय व्ह्यू आहे बघा ना. हा हा, गाड्या आपल्या उभ्या आहेत आणि बॅकग्राऊंडला डॅम. एक नंबर. जबरदस्त. सी यार कॉड कसं मस्त. व त्याच्या त्या डोंगरावर बघ वर टॉपला पूर्ण हे धुकं आहे. इकडे किती लेट चाललंय, पण सर्वे किती लेट लावतायत वाटतं.
हे बघा म्हशी चरतायत आणि हा फॉग नेचर आणि इकडे आपले बीस्ट 2 उभे आहेत समोर आणि हा रस्ता बघा. वाव काय ॲटमॉस्फिअर आहे. विनय उभा आहे समोर आणि समोर धबधबे आहेत. म्हणजे असं वाटतंय की बऱ्याच वर्षानंतर ॲक्च्युली एका खऱ्या गावात आल्यासारखं वाटतंय असं. आता आजकाल गाव पण शहरं होत चालली आहेत त्याच्यामुळे असं बघायला नाही मिळत काहीतरी असं जे म्हणजे खरोखर ज्याला आपण गाव म्हणू असं. काय पाणी आहे बघा ना, एकदम नितळ पाणी आहे. बघा दगड आहे, आपण एकदम क्लिअर दिसतो. समोर पण तिकडे पण एक धबधबा आहे आणि हा तर एक नंबर वाटतोय. तर जबरदस्त एक नंबर आहे. म्हणजे काय थोडंसं ना म्हणजे असं फील होत आहे की कुठेतरी वेगळीकडे आलो आहे. म्हणजे इंडियामध्ये कधी कधी असे बघायला पण नाही मिळत की आहे खरोखर असं आपल्या महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रात आहेत बरेच स्पॉट पण आपण कधी गेलेलो नसतं, आपल्याला माहिती नसतं ते. त्याच्यामुळे असं कधीतरी बघायला मिळालं ना मग असं वाटतं की खरोखर आपण आपल्या कुठेतरी आजूबाजूला जवळपास आहोत काय. मुन्नार किंवा मेघालय वगैरे साईडला आल्यावर हा मग मगाशी तू बोलला ना मुन्नार, खरोखर ते चहाचे मळे आणि तसं ते स्टेप बाय स्टेप फार्मिंग केल्यावर काय एकदम तिकडे प्रत्येक टर्नला एक धबधबा आहे. जसा एक टन मारशील काहीतरी वेगळंच म्हणजे पहिल्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं म्हणजे असं होत चाललंय. आणि वॉटरफॉल तर एवढे आहेत ना बाप रे. तर ठीक आहे चला ह्यावेळी थोडा वेळ कमी आपल्या हातात. नेक्स्ट टाइम परत एकदा एक राऊंड मारू असं मी म्हणतोय विनयला. जर जमलं ना तर एक ऑक्टोबरला राऊंड मारू. थोडंसं फुलं वगैरे जेव्हा फुलतील ना तर बघू त्यावेळी कसं ॲटमॉस्फिअर. आता एक असं ना फॉग जास्त आहे बऱ्याच वेळा ना. बघा आता समोरच्या याला बघा फॉग लगेच आलं आहे बघा. आत्ता क्लिअर होतं आणि एकदम फॉगी झालं सगळं. तर त्याच्यामुळे आहे ना थोडासा तो श्रावणानंतरचा जो पिरियड आहे ना थोडा पाऊस कमी होईल, फॉग कमी होईल. तर त्या याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला अजून एक्सप्लोअर करता येईल. ठीक आहे आता जेवढं जमेल तेवढं आपण करू. पण एक मला वाटतं एकदा नक्की यावं लागतंय परत. हां तुला काय वाटतं? वाटतं यायलाच पाहिजे. वेगळ्या सीझन मध्ये एक्सप्लोर करायला पाहिजे. हा आता प्रॉपर म्हणजे रेनी सीझन झाला. आपण थोडंसं ऑक्टोबरमध्ये एकदा एक्सप्लोअर करू त्यावेळी. तेव्हा अजून फक्त ग्रीन दिसेल आणि मग तेवढा थोडं फुलं दिसतील. मेन म्हणजे अजून फुलं फुललेली दिसतील त्यावेळी. आणि पाऊस कमी असेल, फॉग कमी असेल त्याच्यामुळे दूरपर्यंत दिसेल. ट्राय करू एकदा ऑक्टोबरमध्ये बघू कसं काय दोघांना जमतंय. अजून पण आपले मित्र आहेत जर आलेत अजून 4-5 जण तर थोडी अजून धमाल करता येईल. पण रस्ते चांगले आहेत. मेन म्हणजे एवढं खेडेगाव आहे. थोडे काहीसं ओबड आहे नाही असं नाही पण 80% ते 85% रस्ते एकदम छान आहेत. गावखेडं असून सुद्धा वाटलं नव्हतं एवढं गावखेड्यात पण रस्ते चांगले असतील. मेन स्पॉटला आलो आम्ही आता. म्हणजे निघाल्यापासून पब्लिक ह्या स्पॉटलाच भेटली आहे. आता एवढे स्पॉटमध्ये धबधबे वगैरे पण काय जास्त कुठे पब्लिक दिसलीच नाही. तर ह्या स्पॉटला आता तुम्हाला गाड्या आणि दाखवतो. बाकी फॉग आलं आहे सर्व. हे बघा हे सगळे गाड्या आहेत. आपली बाईक इथे झाडाच्या इथे लावली आहे समोर आणि इथून समोरून एक धबधबा आहे पण आता तो फॉगमध्ये गेला. इथे पण एक धबधबा आहे पण हे आता सगळं फॉगमध्ये गेलं आहे. आणि हा इथे वॉच टॉवर बनवले आहेत ते आणि खाली जे पाणी आहे तिथून पूर्ण अशी व्हॅली तयार झाली आहे पाण्यामुळे. हे बघा आणि फॉग इथून सर्व फॉग आहे. त्या बाजूला ही व्हॅली आहे समोर.
डायरेक्ट खालीपर्यंत. आणि आता वाडीचा समोर पूर्ण तिकडे ऊन दिसतंय. चांगला व्ह्यू आहे तो. व्ह्यू तर एक नंबर आहे यार, प्रश्नच नाही. आणि प्रॉपर अशा ठिकाणी वॉच टॉवर बनवल्यात ना, म्हणजे एकदम त्यांनी पण जागा अशी प्रॉपर हे केली की जिथून म्हणजे लुक नजारा एकदम कडक. आणि चांगलं ऍक्च्युली डेव्हलप केलंय असं, म्हणजे जे डेव्हलप केलंय ना. फक्त काय माहितीये ना, तेच आहे की लोकांनी घाण नाही केली हा. येऊन. अजून तरी पब्लिक तेवढं नाही आहे इथे, पण हळूहळू जसं पब्लिक वाढत जाईल मग दारूच्या बाटल्या, पाकिटं गुटख्यांची, सिगरेटची, हे ते, म्हणजे अजून तरी इकडे कचरा दिसला नाही कुठे फारसा, म्हणजे नाहीच आहे जवळपास. पण तेच आहे, पण पब्लिक कमी आहे. फार कमी लोकांना हा स्पॉट माहिती आहे, त्याच्यामुळे थोडासा तो अनटचच आहे असं म्हणायला हरकत नाही. फार कमी पब्लिक आहे. पण मग तेच आहे ना की हळूहळू मग पब्लिक एकदा कळालं की मग ते वाढत जातात आणि मग कचरा सुरुवात होते. पण नजारा एक नंबर होईल. समोरचा हा पण वॉटरफॉल बघ, मस्त वाटतं.